आदिवासी भटक्या समाजाच्या न्याय हक्कासाठी परीक्षित जगतापांची तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे. भटक्या जमातींच्या नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र आणि शासकीय प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबतच्या कार्यपद्धतीमध्ये शासनाकडून सुलभता यावी यासाठी चितोडिया आदिवासी समाजाचे शेकडो समाजवासी घेऊन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित वीरेंद्र जगताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. आमचे नांदगाव खंडेश्वरचे प्रतिनिधी सागर सव्वालाखे यांनी भटक्या समाजातील नागरिकांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला पाहूया सविस्तर वृत्तांत थेट ग्राउंड रिपोर्टसह सागर सव्वालाखे. शासनाने काय मार्ग काढला हे आम्हाला सांगावं की याने आम्ही त्या कागदांची पूर्तता करू शकू आणि हे लोक वंचित राहिले पाहिजे नाही एवढी आमची विनंती. यांचं मॅपिंग होत नाही साहेब, तोच अडचण आहे की 2002 चं मॅपिंग होते पण ते काय म्हणते मॅडम तुम्ही कोणाचा तहसीलदारचा पत्र आणा, सदस्य पत्र आणा, नक्की सीओ साहेबचा पत्र आणा म्हणे, आम्ही मी मॅपिंग करून देतो म्हणे. मॅडम म्हणून राहिले बीएलओ मॅडम हो तो आपली चित्र मॅडम ते म्हणजे आम्हाला एखादं पत्र भेटलं म्हणे आम्ही करून देतो म्हणे. विषय ये है हमारा सर कि हम भटकी समाज आदिवासी जो हमारे आदिवासी चित्तौड़िया समाज का नहीं तो कोई डॉक्यूमेंट्स है, नहीं तो आधार कार्ड है, नहीं राशन कार्ड है, नहीं पहचान पत्र, कुछ भी नहीं है सर. और उसी कारण से हमारे बच्चों का कोई भविष्य नहीं सुधर रहा है. स्कूल की कोई शिक्षा नहीं है, कोई डॉक्यूमेंट्स नहीं है. तो जब जन्म पत्रिका हमारी नहीं है तो बच्चों की नहीं है. रहने के लिए कोई घर नहीं, खेती नहीं, बाड़ी नहीं, कुछ भी नहीं है सर. तो इसलिए हम भटकी समाज है, मेरा कोई समस्या वो सरकार कोई हमको सुविधा नहीं कर रहा है. यहाँ पर क्या है, हमारी समाज थी यहाँ पर पारधी समाज, तो हमारी समझो पहले तो हमारे दाद बाबे तो भटके तो हमने जो सोचा हम भटकेंगे तो हमारी बच्चों की भविष्य खराब होगी. तो हमारे पारधी समाज थे जो वहीं हम बैठने को बैठ गए वहाँ पर. वहीं तहसील के वास्ते आए हम सर के हमारा जो मतदान जो कार्ड है आप मांग रहे दादा पुरखे का नाम, तो हम तो भटकी समाज है सर, हम कहाँ से लाएंगे, हमारे पास कुछ नहीं है. तो हम जो आए हैं जो हमारा जो मतदान के नाम से नाम कट रहा है, एक पूर्व हमेरा मिला था जब महाराणा प्रताप सिंह का जो लड़ाई हुआ था हल्दी घाटी में सर, जब से हम भटके सर आदिवासी. आपका खुद का मकान है? हम नहीं है सर, हमारा खुद का कोई मकान नहीं है, नहीं खुद की जगह नहीं है, प्लाट नहीं है. यहाँ पर पारसी समाज के सहारे अभी रह रहे हो? अभी रह रहे हैं. मेरे को 20 साल हो गए यहाँ पर रहे. कोई सुविधा नहीं है, घरकुल नहीं, पानी का सुविधा नहीं, लाइट का सुविधा नहीं है. और ऐसे छोटे बच्चों का कोई भविष्य भी नहीं है. स्कूल में लड़का इनका भविष्य. सरकार को हम बोल रहे हैं कि इतने छोटे छोटे बाल बच्चे हैं, हमारी सरकार जो भी हम मांगे हमारे वो सब मांगे हमारी पूरी सरकार करे. सरकार के लिए हम पीछे खड़े तो सरकार भी तो हमारे लिए आगे खड़ा कर होना चाहिए कि नहीं होना चाहिए. हमारे बाल बच्चों के लिए हम दरखास्त सरकार से हम हाथ जोड़ के विनती कर रहे हैं, हमारे बाल बच्चों के लिए सुविधा करो. हमारे भी हम भी आदिवासी है, सरकार को मदद करना चाहिए. चित्तौड़िया समाज है हम भी. मी बोलू इथे संपूर्ण धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये आदिवासी समाज जो आहे त्याच्यामध्ये एक जात आहे चितोडिया. चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तळेगाव अशा अनेक गावांमध्ये त्यांची वस्ती आहे. दुर्दैवानं त्यांच्याकडे 2002 या काळात ते लोक संपूर्णपणे पूर्ण देशात भटकत होते, व्यवसाय करत होते. जडीबुटी आणि औषध तयार करून विक्री करणे त्यांचा व्यवसाय आहे आणि संपूर्ण भारतभर हे लोक भटकत असतात, आपला व्यवसाय करत असतात.
त्या काळात त्यांच्यापाशी 2002 मध्ये त्यांचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव कुठल्या मतदार याद्यांमध्ये नव्हतं. काही वर्षानंतर हे लोक स्थायिक झाले, तेव्हा त्यांचं नाव इथल्या मतदार यादीत आलं. मात्र आज त्यांच्याकडे 2002 साली त्यांचं वडिलांचं किंवा आजोबांचं नाव कुठे होतं याचा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या SIR मधून त्यांचे नाव वगळण्यात येत आहे. त्यामुळे आज आम्ही इथं तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो आहे की या लोकांमधील हे लोक देखील भारताचे नागरिक आहे, हे आदिवासी समुदायाचे आहे, हे लोक धर्माने हिंदू आहे, मात्र यांची नावं आज मतदार यादीतून गायब होत आहे. यांना न्याय मिळाला पाहिजे एवढी रास्त मागणी घेऊन आम्ही आज तहसीलदारांना भेटणार आहोत.